पुण्यात मेट्रोच्या भूमिपूजनाला अवघे काही तास शिल्लक असताना तिथून काही किलोमीटरच्या अंतरावरती असणाऱ्या पिंपरी इथं बॉम्ब सदृश वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे काही तासातच पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रोच्या भूमिपूजनासाठी उपस्थित राहणार आहेत। विश्वनाथ साळुंखे नावाच्या व्यक्तीकडे ही स्फोटकं आढळून आलेली आहेत आणि या संदर्भातला अधिक तपास आता सुरू आहे। पिंपरीत ही बॉम्ब सदृश स्फोटकं सापडलेली आहेत आणि या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यातही घेण्यात आलेला आहे। आणि आता घेऊयात मुंबई पुण्यातल्या इतर घडामोडींचा नॉनस्टॉप आढावा। पंतप्रधानांच्या हस्ते होणाऱ्या पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाआधीच काँग्रेसनं पुणे मेट्रोचं भूमिपूजन उरकून टाकलं। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक नेते काल यासाठी हजर होते। पुणे मेट्रो आधी नागपूर मेट्रोचं भूमिपूजन का केलं गेलं, पुणे मेट्रोचा प्रकल्प का रखडवला गेला असा प्रश्न यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारलाय। दरम्यान आज पुणे मेट्रोचं मोदी आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत भूमिपूजन होईल। अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या जागतिक दर्जाच्या शिवस्मारकाचं आज दुपारी 3 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे। सकाळी 11:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी एअरपोर्टवरती दाखल होतील। शिवस्मारकाच्या भूमिपूजनावरून शिवसेना नाराज असली तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। अरबी समुद्रात होणाऱ्या शिवस्मारकाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं मुंबईत भाजपनं जोरदार शक्तीप्रदर्शन केलं। चेंबूरच्या शिवाजी पुतळ्याला अभिवादन करून काल 36 जिल्ह्यातून आलेल्या जलमाती कलशांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी राज्यभरातून आलेले शिवप्रेमी आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। लालबाग, परळ अशा मुख्य रस्त्यानं ही मिरवणूक आधी भाजप कार्यालयाकडून गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेनं रवाना झाली। गेटवे इथं झालेल्या कार्यक्रमात जल आणि मातीचे कलश मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करण्यात आले। शिवस्मारकाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरती कोळी बांधवाच्या आंदोलनाचं सावट कायम असल्याचं दिसतंय। शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचा निषेध करण्यासाठी मच्छीमार युवा संघटनेचे कार्यकर्ते बाईक रॅली काढणार होते, मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी काल त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिलं। दरम्यान दामोदर तांडेल यांच्या मच्छीमार संघटनेनं शिवस्मारकाला विरोध कायम ठेवलाय, तसंच भूमिपूजनाच्या वेळी काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा इशाराही दिलाय। शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम हायजॅक केल्याचा आरोप करत मित्रपक्षांच्या नेत्यांनी भाजपवरती टीकेची तोफ डागली आहे। कलशांची शोभायात्रा म्हणजे वर्चस्वाची लढाई बनली आहे। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे केलं जात असल्याचा थेट आरोप विनायक मेटे यांनी केलाय। तर जेम्स लेन प्रकरणाच्या वेळी भाजप कुठे गेली होती असा सवाल खासदार राजू शेट्टींनी उपस्थित केलाय। भाजपला जर श्रेय घ्यायचंच असेल तर राम मंदिर उभारून दाखवावं, एखाद्या स्टेशनला नाव देऊन श्रेय घेऊ नका अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला सणसणी टोला लगावलाय। मुंबईतल्या अंधेरीत संगीतकार अनिल मोहिले मैदानाचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं, त्यावेळी ते बोलत होते। काल पश्चिम रेल्वेच्या राम मंदिर स्टेशनच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये सेना भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला, त्यावरती उद्धव ठाकरेंनी हा टोला लगावला। शिवस्मारकासाठी मुंबईत झालेल्या कार्यक्रमाकडे शिवसेनेच्या नेत्यांनी सपशेल पाठ फिरवली। असं असलं तरी आज होणाऱ्या शिवस्मारक भूमिपूजनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाणार असल्याची माहिती एकनाथ शिंदेंनी दिली आहे। मातोश्रीवरती शिवसेना आमदार आणि विभाग प्रमुखांची काल एक बैठक पार पडली, त्या बैठकीवरती शिवस्मारक भूमिपूजनावरती चर्चा झाल्याचं समजतंय। अरबी समुद्रात स्मारक उभारणं कौतुकास्पद आहे, पण महाराजांना आयुष्यभर साथ देणाऱ्या गडकोटांचं संवर्धन करण्यात सरकार कमी पडत असल्याची खंत खासदार संभाजीराजेंनी व्यक्त केली आहे। ते पुण्यात एबीपी माझाशी बोलत होते। गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकारकडे कुठलंही ठोस धोरण नाहीये। केंद्र सरकार, पुरातत्व विभाग आणि राज्य सरकार यांच्यात काहीच समन्वय नसल्याची टीका देखील संभाजीराजेंनी केली आहे। मुंबईतील पवई इथं तलावात एक बोट उलटून मोठा अपघात झालाय। या बोटीत 8 जण होते, त्यातील 3 जण अजूनही बेपत्ता आहेत। काल रात्री 10:30 ते 11 वाजण्याच्या दरम्यान हा सगळा प्रकार घडला। हे लोक पार्टी करण्यासाठी हाऊस बोटीतून जात होते, त्यावेळी एका रॉडला ही बोट लागून ती पलटली। त्यापैकी 2 जणांना स्थानिक नागरिकांनी वाचवलं। 3 जण स्वतः पोहत बाहेर आले, तर 3 जण अजूनही बेपत्ता आहेत। त्यांना शोधण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दल रात्रभर शोधकार्य करत होतं। ही हाऊस बोट होती ज्यावरती कायदेशीररित्या बंदी आहे, त्यामुळे या पार्टीला कुणी परवानगी दिली असा प्रश्न निर्माण झालाय।
मुंबईच्या आरे कॉलनीत पुन्हा एका बिबट्याला जेरबंद करण्यात आले। या बिबट्याला आरेच्या युनिट क्रमांक 25 येथील मटईपाडा येथे पकडण्यात आलं। गेल्या काही दिवसात हा बिबट्या या ठिकाणी वारंवार येत असल्यानं स्थानिक लोकांनी वन विभागाकडे तशी माहिती दिली होती। वन विभागानं पिंजरा लावून काल या बिबट्याला जेरबंद केलं। त्याला पुन्हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात येणार आहे। शिववडापावची गाडी तोडल्याच्या कारणावरून कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्याला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यानं काळं फासलंय। प्रभाग अधिकारी अरुण वानखेडेंना शिवसेना चर्मकार सेनेचा अध्यक्ष शामराव क्षीरसागर यानं काळं फासलं। त्यामुळे महानगरपालिकेतल्या संतप्त कर्मचाऱ्यांनी शिवसेनेचा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांसमोरच मारहाण केली आणि त्याला पालिकेतच कोंडून ठेवलं। यामुळे महापालिकेत चांगलाच गोंधळ माजला। दरम्यान या प्रकरणी कल्याणमधील बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी शामराव क्षीरसागर याला ताब्यात घेतलंय। भिवंडीतल्या पद्मनगरमध्ये काल झालेल्या आगीनं परिसरात एकच हलकल्लोळ उडाला। पद्मनगरातल्या दाट वस्तीत एका कापड कारखान्याला अचानक आग लागली आणि लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला। सगळीकडे धावाधाव सुरू झाली। दाट वस्ती आणि अरुंद गल्ल्यांमुळे अग्निशमन दलाच्या बंबांना देखील तिथवरती पोहोचणं कठीण जात होतं। तरी देखील तातडीनं धाव घेत अग्निशमन दलानं आगीवरती नियंत्रण मिळवलं आणि लोकांना शांत केलं। सध्या चलन तुटवड्यामुळे मंदी आलेले भिवंडीतले अनेक कारखाने बंद आहेत आणि हा कारखाना देखील बंद होता। त्यामुळे आग नेमकी कशाला लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे। राज्यातील आगामी महापालिका निवडणुकीत कोणताही गैरव्यवहार होऊ नये यासाठी निवडणूक आयोग सज्ज झालाय। निवडणुकीच्या काळात मनी, मसल्स आणि मॅन पॉवरचा वापर करणाऱ्या उमेदवारांवरती तातडीनं खटला चालवला जाणार आहे, तर दोषी उमेदवारावरती अपात्रतेची कारवाई करण्यात येणार आहे। त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून यंदा पहिल्यांदा सहनियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक अधिकारी यशवंत माने यांनी ही माहिती दिली आहे। पिंपरीत 20 ठिकाणी असे कक्ष उभारले जाणार आहेत। माजी न्यायाधीश नागराज शिंदेला बलात्काराप्रकरणी 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। तसंच न्यायालयानं शिंदेला 10,000 रुपयांचा दंडही ठोठावलाय। अभ्यासाच्या बहाण्यानं अल्पवयीन मुलीवरती बलात्कार केल्याचा आरोप नागराज शिंदेवरती लावण्यात आला होता। 2014च्या जुलै महिन्यात या प्रकरणी पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। जवळपास 2 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला असून न्यायालयानं माजी न्यायाधीश नागराज शिंदेला दोषी ठरवलं। ठाण्यातल्या हिरानंदानी इस्टेट परिसरात इमारतीसाठी खोदलेल्या खड्ड्यात मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून 2 मजुरांचा मृत्यू झालाय, तर 7 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। हिरानंदानी इस्टेटमध्ये नवीन इमारत बांधण्याचं काम सुरू होतं। यावेळी पायासाठी खणलेल्या खोल खड्ड्यात काम करणाऱ्या 9 मजुरांच्या अंगावरती मातीचा ढिगारा कोसळला। या ढिगाऱ्यातून 7 जणांना बाहेर काढण्यात आलं, तर 2 जणांचे मृतदेह सापडले। 31 डिसेंबरचं सेलिब्रेशन तुम्हाला धांगडधिंगा केल्याशिवाय करावं लागणार आहे, कारण 25 डिसेंबरपासून ध्वनिमापक यंत्राच्या मदतीनं ध्वनी प्रदूषणाविरोधात कारवाई करण्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारनं दिलंय। राज्याचे माजी अतिरिक्त गृहसचिव KP बक्षी यांनी उत्सव काळापूर्वी ध्वनिमापक यंत्र उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र हमीनंतर देखील बक्षींनी यंत्र उपलब्ध करून न दिल्यानं न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली। या याचिकेवरील सुनावणीवेळी राज्य सरकारनं हे स्पष्टीकरण दिलंय। मिनी गोवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसईत नाताळची जय्यत तयारी सुरू आहे। नाताळला अवघा 1 दिवस शिल्लक असल्यामुळे ख्रिस्ती बांधवांची लगबग वाढली आहे। नाताळनिमित्त विविध ठिकाणी देखावा साकारण्यात येत असून त्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे, तर वसईतल्या बाजारपेठा देखील ख्रिसमस ट्री आणि भेटवस्तूंच्या गर्दीनं फुललेल्या बघायला मिळतात। पुण्यातल्या केसनंद गावामध्ये होणाऱ्या सनबर्न फेस्टिवलला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केलाय, तर राज्याचे पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावळ यांनी सनबर्न फेस्टिवलचं समर्थन केलंय। दरवर्षी गोव्यात होणारा सनबर्न फेस्टिवल यंदा 28 ते 31 डिसेंबर दरम्यान पुण्यातल्या वाघोळीजवळ केसबर्न गावात आयोजित करण्यात आलाय।